नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 3.2 मधील पहिला प्रश्न सोडवणार आहोत। सराव संच 2.3 मधील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत। त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन। तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ते बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता। तर आजचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या अंकगणित श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा। एकदम सोपा प्रश्न आहे। अगोदरच काही ठराविक चौकट्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला येणाऱ्या संख्या योग्य संख्या भरायच्या आहेत। मी इथे चौकटी नाही बनवणार, डायरेक्टली उत्तर लिहून दाखवणार आहे। तर पहिली श्रेणी आहे 1, 8, 15, 22। तर पहा, इथे a ची किंमत चौकटीत भरायची आहे। तर a म्हणजे पहिलं पद जे इथे आहे 1, t1 ची किंमत देखील येणार आहे 1, t2 ची किंमत येईल 8 आणि t3 ची किंमत येईल 15। त्यानंतर पुढे t2 वजा t1। तर t2 ची किंमत आहे 8 वजा t1 ची किंमत आहे 1 बरोबर 7। त्यापुढे बघूया t3 वजा t2। तर t3 ची किंमत आहे 15 आणि t2 ची किंमत आहे 8। 15 वजा 8 उत्तर आलं 7। त्यामुळे इथे आपल्याला जो सामान्य फरक मिळाला आहे तो आहे 7, म्हणून d बरोबर 7। आता दुसरी श्रेणी पाहूयात, जी आहे 3, 6, 9, 12। तर उत्तरामध्ये इथे आपण लिहूयात t1 ची किंमत आहे 3, t2 ची किंमत आहे 6, t3 ची किंमत आहे 9 आणि t4 ची किंमत आहे 12। तर पुढे t2 वजा t1 बरोबर t2 ची किंमत आहे 6, t1 ची किंमत आहे 3, 6 वजा 3 उत्तर आलं 3। t3 वजा t2 बरोबर t3 ची किंमत आहे 9, t2 ची किंमत आहे 6, 9 वजा 6 उत्तर आलं 3। त्यामुळे इथे जो आपल्याला सामान्य फरक मिळालेला आहे तो आहे 3, म्हणून d बरोबर 3। आता आपण तिसरी श्रेणी पाहूयात, जी आहे वजा 3, वजा 8, वजा 13 आणि वजा 18। तर इथे t1 ची किंमत आहे वजा 3, t2 ची किंमत आहे वजा 8, t3 ची किंमत आहे वजा 13 आणि t4 ची किंमत आहे वजा 18। तर t2 वजा t1 काय येईल, तर t2 आहे वजा 8 आणि t1 आहे वजा 3। तर वजा 8 वजा 3 यांचं उत्तर येईल वजा 5, ते इथे डायरेक्टली लिहायचं आहे। त्यानंतर t3 वजा t2 बरोबर इथे देखील आपल्याला डायरेक्टली उत्तर लिहायला सांगितलं आहे। त्यामुळे वजा 13 वजा 8 यांचं उत्तर येईल वजा 5, त्यामुळे इथे लिहायचं आहे वजा 5। पुढे a बरोबर, a म्हणजे पहिलं पद जे आहे इथे वजा 3 आणि d बरोबर आपल्याला मिळालेलं आहे वजा 5, ते इथे लिहायचं आहे। आता चौथी क्रमिका पाहूयात, 70, 60, 50, 40। तर t1 ची किंमत आहे 70, t2 ची किंमत आहे 60, t3 ची किंमत आहे 50। तर त्यावरून आपल्याला a बरोबर 70 आणि ह्यामधील सामान्य फरक, तर पहा 60 मधून 70 गेले राहिले वजा 10, 50 मधून 60 गेले राहिले वजा 10, त्यामुळे इथे सामान्य फरक जो आहे तो आहे वजा 10। तर अशा पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न सोडवलेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा। ह्या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत। त्या सर्व व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन। तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून बाकीचे व्हिडिओ पाहू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।